Hello friends, I am Mrs. Poonam Pawar, Vidyapit High School, Kolhapur. Hello friends, today we are going to start learning grammar. In today's modified scientific and computerized world, learning English is very essential. So today we start with articles. There are three articles in English: a, an, the. इंग्लिशमध्ये तीन प्रकारचे आर्टिकल्स आहेत ज्याला आपण उपपदे असेही म्हणू शकतो. ती आहेत ए, ॲन आणि द. व्हॉट इज ॲन आर्टिकल? इट इज ॲन ॲडजेक्टिव्ह. इट मॉडिफाईड्स अ नाऊन. आर्टिकल म्हणजे नक्की काय? तर आर्टिकल हे एक ॲडजेक्टिव्ह आहे जे नाऊनला मॉडिफाय करते, नाऊनला अर्थ प्राप्त करून देते. These articles are divided into two types: definite articles and indefinite articles. So, first we are going to see definite article. The is definite article. The refers to specific or particular nouns. The चा वापर हा एका विशिष्ट अशा नाऊनला संबोधित करण्यासाठी केला जातो. When to use the? The चा वापर केव्हा करावा? Names of rivers, oceans and seas. म्हणजेच नद्यांची, महासागराची किंवा समुद्राची नावे सांगताना द चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द रेड सी points on the globe, the equator. When to use the another time? Parts of the world. For example, the Middle East, the South. जगातील वेगवेगळे भाग सांगताना आपण द चा वापर करू शकतो. जसे की द मिडल ईस्ट, द साऊथ, द ईस्ट, द नॉर्थ एक्सेट्रा. डेझर्ट्स अँड फॉरेस्ट. वाळवंटांच्या किंवा जंगलांच्या नावाच्या आधीही आपण द चा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, द सहारा डेझर्ट, द मंदाई फॉरेस्ट. नाव कम टू द indefinite article. A is indefinite article because it is used to show any one person or thing. म्हणजेच ए चा वापर हा कोणत्याही एका व्यक्तीला किंवा वस्तूला उद्देशून केला जातो. When to use a? ए चा वापर कधी करायचा पहा. फर्स्ट, बिफोर वर्ड्स दॅट बिगिन विथ कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स आपल्याला माहितीच आहेत. इंग्रजीमधील 26 अक्षरांमधील ए, ई, आय, ओ, यू सोडून इतर जी अक्षरे राहतात त्यांना कॉन्सोनंट्स असे म्हणतात. सो सी हिअर, देर आर 3 एक्झाम्पल्स: अ कॅट, अ पेन्सिल, अ बॅग. हिअर सी, पी अँड बी आर कॉन्सोनंट्स. म्हणजेच ज्या शब्दांच्या किंवा ज्या नाउन्सच्या सुरुवातीचे अक्षर हे कॉन्सोनंट असते तेव्हा त्याच्या अलीकडे आपण ए या उपपदाचा वापर करू शकतो. When to use an? बिफोर सायलेंट एच. म्हणजेच ज्या शब्दामध्ये एच सायलेंट असतो. फॉर एक्झाम्पल, ॲन ऑनेस्ट मॅन. इथे पहा, HONEST याचा उच्चार ऑनेस्ट असा केला जातो. सेकंड, ॲन ऑनरेबल पर्सन. इथेही HONOURABLE. इथे याचा उच्चार ऑनरेबल असा केला जातो. म्हणजेच या दोन्ही शब्दांमध्ये एच हा सायलेंट असतो तेव्हा आपण त्याच्या अलीकडे ॲन या उपपदाचा वापर करावा. अगेन, वेन टू यूज ॲन?
before all words that begin with the vowels A, E, I, O, U. आता पहा, मगाशी आपण कॉन्सोनंट्स पाहिले. इथे वॉवेल्सचा उल्लेख केलेला आहे. इंग्रजीमधील 26 अक्षरांमधील A, E, I, O, U ही 5 वॉवेल्स आहेत. ज्या शब्दांच्या सुरुवातीला वॉवेल्स असतील त्या शब्दांच्या आधी आपण ॲनचा वापर करावा. फॉर एक्झाम्पल, ॲन एग अँड ॲन अँड. इथे ई अँड ए आर vowels. Now come to the next point. When to use a? When u makes the same sound as the y in you. पहा, एचा वापर पुन्हा कधी करू शकतो आपण, तर जेव्हा त्या शब्दामध्ये यू हे वॉवेल असेल पण त्या यूचा उच्चार हा वाय या कॉन्सोनंट प्रमाणे केला असेल तर मात्र आपण इथे ए या उपपदाचा वापर त्या शब्दाआधी करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, अ युनिफॉर्म. इथे यू हा जरी वॉवेल असला तरी त्याचा उच्चार य म्हणजेच वाय या इंग्रजी अक्षरासारखा होतो आणि वाय हा कॉन्सोनंट आहे. नेक्स्ट, अ यूज्ड प्लेट. हिअर ऑल्सो यू इज अ वॉवेल बट यूचा उच्चार हा इंग्रजीमधील वाय अक्षरासारखा केलेला आहे. म्हणून ज्या शब्दांच्या सुरुवातीला वॉवेल असेल पण त्याचा उच्चार जर कॉन्सोनंटप्रमाणे केला असेल तर त्या शब्दांच्या आधी ए या उपपदाचा वापर करावा लागतो. नेक्स्ट, यूज ए व्हेन. O makes the same sound as W in one. पहा, इथे पुन्हा एक नवीन गोष्ट आपल्या लक्षात येईल की ओ या वॉवेलचा उच्चार इथे W या व्यंजनाप्रमाणे केलेला आहे. अ वन आयड मॉन्स्टर. ONE वन. इथे ओचा उच्चार मराठीमधील ओ सारखा न होता इंग्रजीमधील किंवा मराठीमधील व या व्यंजनासारखा होतो. म्हणून इथे ए या उपपदाचा वापर केलेला आहे. There is one more article which is called zero article. Sometimes it is possible to have a noun phrase with no article, so it is called zero article. For example, I need a bowl of rice. Here, a is used, so it is indefinite article. I like the rice in the restaurant. Here, the is used. It is definite article. But when we say I eat rice every day, so here is no need of article, so it is called zero article. The zero article usually occurs in the following cases. Zero article with plural and uncountable nouns. झिरो आर्टिकल हे बऱ्याचदा प्लुरल म्हणजे अनेक वचन आणि अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे मोजता न येणाऱ्या नामांच्या अलीकडे वापरले जाते. म्हणजेच ते तिथे कोणतेही आर्टिकल लिहिले जात नाही. फॉर एक्झाम्पल, cars, people, these are plurals. Life, water, these are uncountable nouns. So there is no need of any article. So it is called zero article. Abstract nouns. Also, there is no need to use any article before abstract nouns. For example, education, happiness, music, etc. Now, next one is zero article with singular countable nouns. There are some more cases in which no need of any article. For example, names of people, Mary, Bill, Joseph, or whatever. Next,
Names of places, for example, Jupiter, Russia, Bangkok, and so on. Next, names of streets like Oxford Street, Wall Street, Piccadilly Circus. Next, names of languages, for example, English, Russian, and whatever. Next, names of academic subjects like history, law, physics, science, maths, etc. And another one is names of days and months like Monday, Tuesday, Wednesday, or November, December, January, etc. Here are some more examples of zero articles. That means there is no need of any article. These are names of continents, names of countries and states, names of cities and towns, names of single mountains, names of single lakes, and names of single islands. Here we have completed articles. Next time I will give you some exercise on articles.